नमस्कार मंडळी. तर आपल्या चॅनलवर तुमचं मनापासून पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण बनवणार आहोत अगदी गावरान चवीची, झणझणीत आणि चमचमीत डुबुक वडीची रस्सा भाजी. ही डुबुक वडीची रस्सा भाजी खायला इतकी चविष्ट लागतो ना, की एकदा जरी केलं तरी वारंवार करायची इच्छा होतो. आणि ही तुम्ही अगदी चपातीसोबत, भातासोबत किंवा भाकरीसोबत खायला काय भारी लागतो. एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा. चला तर मग लगेचच रेसिपीला सुरुवात करूया. तर आपल्याला डुबुक वडी करण्यासाठी अगदी साधं वाटण लागणार आहे. वाटणामध्ये खोबरं, मिरची, जिरं, बारीक चिरलेला कांदा, अद्रक, तेजपत्ता किंवा तुम्ही तुमच्या आवडीनुसार यामध्ये तुम्हाला जे मसाले घालायचे आहेत ते तुम्ही घालू शकता. सोबतच आपल्याला लसण लागणार आहे. तर हे सर्व साहित्य छान आपण परतून घेऊया. खमंग वास सुटेपर्यंत भाजून घेऊया आणि लगेचच थंड होण्याकरिता एखाद्या प्लेटामध्ये काढून घेऊया. आणि याचं अगदी आपल्याला बारीक वाटण करायचं आहे. चला तर मग सोबतच 1 ते 1.5 वाटी तेल घेतलं. तेल गरम झालं की लगेचच तेजपत्ता, कढीपत्ता आणि बारीक चिरलेला एक कांदा घालायचा. आता कांदा छान परतून द्यायचं. अगदी 2 ते 3 मिनिटं परतायचं आणि लगेचच यामध्ये आपण जे वाटण तयार केलं ते वाटण घालायचं. आता वाटण तुम्हाला किती घालायचं आहे हे तुमच्या भाजीच्या क्वांटिटीनुसार आहे. तुम्ही किती प्रमाणात भाजी करायची आहे, किती लोकांसाठी तुम्हाला भाजी करायची आहे त्यानुसार तुम्ही वाटण घाला. तर इथं मी जवळपास 2 चम्मच वाटण घातलं. वाटण घातल्यानंतर आपल्याला अगदी छान 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचं आहे. वाटण अगदी छान भाजायचं आहे. अजिबात वाटण भाजण्यामध्ये कंजूसकी करायची नाही आहे. आणि वाटण भाजल्यानंतर यामध्ये आपण काही मसाले टाकणार आहोत. तर त्या मसाल्यामध्ये अगदी अर्धा चम्मच मी गरम मसाला घातला. सोबतच अर्धा चम्मच हळद घातली. पुन्हा मसाले छान परतून घेऊया. अगदी 2 ते 3 मिनिटं भाजून घेऊया आणि नंतर लगेचच बारीक चिरलेला यावर आपण कोथिंबीर घालणार आहोत. मसाल्यामध्ये जेव्हा आपण बारीक चिरलेला कोथिंबीर घालतो त्याची चव रस्स्यामध्ये उतरतो आणि ती भाजी अगदी चविष्ट लागतो. एकदा तुम्ही असं मसाला भाजत असताना थोडं कोथिंबीरचा वापर नक्की करून बघा. लगेचच 2 ते 3 चम्मच लाल तिखट आणि चवीनुसार मीठ घालायचं. सोबतच थोडं पाणी घातलं. जो वाटणाचा पाणी होता तोच पाणी घातलं आणि नंतर आपल्याला हा मसाला छान परतून घेऊया, ढवळून घेऊया. तर अशा प्रकारे आपल्याला मसाला जवळपास 2 ते 3 मिनिटं परतायचा आहे. यामध्ये मी अगदी थोडं पाणी घालून छान मसाला परतून घेतला आहे आणि आपल्याला हा मसाला अगदी 1 मिनिटासाठी झाकून शिजवायचा आहे. आता तुम्ही बघू शकता मसाला छान असा मस्त शिजलेला आहे किंवा थोडं प्रमाणात अगदी त्याला खमंगपणा आलेला आहे. नंतर मी यामध्ये अगदी थोडं पाणी घातलं. सोबतच एक बारीक चिरलेला टोमॅटो घातला. पुन्हा छान आपल्याला हा मसाला ढवळून घ्यायचा आहे. 2 ते 3 मिनिटं परतून घ्यायचा आहे. अजून आपला मसाला शिजण्यास रेडी नाही आहे. आपण याला पुन्हा अगदी 2 ते 3 मिनिटं शिजवणार आहोत. तुम्हाला मसाला शिजवण्यासाठी अजिबात घाई करायची नाही आहे. जितका तुम्ही जास्त मसाला शिजवणार तितके तुमचा रस्सा किंवा जो डुबुक वडीचा आपण रस्सा करणार आहोत तो मस्त असा झणझणीत लागेल. आता इथं आपला मसाला बघू शकता. अगदी मस्त तेल उतलेलं आहे. मसाला छान असा तयार झालेला आहे. आता आपल्याला या स्टेजवर पाणी घालायचं आहे. आता तुम्हाला डुबुक वडी करत असताना तुम्हाला कितपत रस्सा करायचा आहे त्यानुसार पाणी घालायचं आहे. एकदा की पाणी घातलं, पाण्याला अगदी छान मस्त अशी उकळी येऊ द्यायची आहे. अगदी खलखलून अशी उकळी आली की यामध्ये आपल्याला डुबुक वड्या घालायच्या आहे. तर आता इथं पाणी घातलं. पाण्याला छान उकळी येईपर्यंत आपण जो डुबुक वडीचा बेसन तयार करणार आहोत ते तयार करूया आणि हे साईडला ठेवूया. चला तर मग. तर इथं जवळपास 1 ते 1.5 वाटी मी बेसन घेतला. त्यामध्ये आपल्याला अर्धा चम्मच हळद घालायची आहे. सोबतच 1 ते 1.5 चम्मच तिखट घालायचं आहे. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे. तर अशा प्रकारे इथं सर्व साहित्य घालून झालं. लगेचच थोडं पाणी घालूया आणि सर्व साहित्य छान भिजवून घेऊया. आता तुम्हाला हा बेसन भिजवत असताना खूप जास्त प्रमाणात पातळ नाही करायचं आहे किंवा खूप जास्त प्रमाणात घट्ट नाही ठेवायचं आहे. जर जास्त प्रमाणात घट्ट ठेवली तर डुबुक वडी ही खूप अशी कडक होईल आणि पातळ केलं तर ही रस्स्यामध्ये सुटून जाणार. त्यामुळे अगदी
तुम्हाला मी दाखवल्याप्रमाणे बेसनाचा तुम्ही या प्रकारे, तर अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता मी इथं डुबुक वडी टाकून बघत आहे। या प्रकारे आपल्याला बेसन भिजवायचं आहे। चला तर मग रश्याकडे जाऊया। इथं रश्याला छान उकळी आलेली आहे, तुम्ही बघू शकता। असा भरपूर प्रमाणात रश्याला छान अशी उकळी आलेली आहे आणि याच स्टेजवर आपल्याला यामध्ये डुबुक वड्या सोडायची आहे। जितकी जास्त तुमच्या रश्याला उकळी येणार तितकीच तुमची डुबुक वडी अशी वर तरंगेल। त्यामुळे पूर्णपणे छान रश्याला उकळी आल्यानंतरच आपल्याला यामध्ये बेसनाच्या डुबुक वड्या सोडायची आहे किंवा भजे सोडायचे आहे। तर अशा प्रकारे इथं मी तयार केलेल्या बेसनाचे अशा प्रकारे भजे सोडून घेतले। ज्याप्रमाणे आपण भजे सोडतो त्याचप्रमाणे या वड्या सोडायच्या आणि लगेचच या वड्या सोडल्यानंतर अगदी 2 ते 3 मिनिटात वर येतात, अशा रस्स्यावर छान तरंगतात। तर इथं तुम्ही बघू शकता अगदी मी थोड्या यामध्ये वड्या सोडून बघितल्या, अगदी छान अशा वर आलेली आहे आणि पूर्णपणे मग त्याच प्रकारे पूर्ण वड्या रस्स्यामध्ये सोडून घेतल्या। तर इथं तुम्ही बघू शकता इथं पूर्णपणे मस्त अशा डुबुक वड्या वर आलेल्या आहे, अगदी मस्त अशा वर तरंगत आहेत। म्हणजे जिथं आपल्या डुबुक वड्या अगदी परफेक्ट तयार झालेली आहे। खूप जास्त प्रमाणात जर तुम्ही बेसन कडक भिजवला किंवा जास्त घट्ट जर भिजवलं तर त्या खूप कडक स्वरूपाच्या तयार होतात आणि त्या खायला अजिबात चांगल्या लागत नाही। तर अशा प्रकारे तुम्ही बघू शकता अगदी मस्त रश्याला आपल्याला उकळी आलेली आहे आणि आपल्याला हा रस्सा अगदी 5 ते 6 मिनिटासाठी छान शिजवायचा आहे। जेवढं तुम्ही ह्या डुबुक वड्या रश्यामध्ये शिजवणार तितक्याच खायला चविष्ट लागेल। बेसनाचा कच्चपणा हा लागणार नाही, त्यामुळे अगदी मंद आचेवर किंवा कमी आचेवर आपल्याला जवळपास 5 ते 6 मिनिटं या वड्या शिजवून घ्यायची आहे। तर जितक्या तुम्ही वड्या शिजवणार तितक्या त्या वर येणार, अगदी हलक्या फुलक्या होणार आणि अशा प्रकारे इथं तुम्ही बघू शकता मस्त अशा वड्या वर आलेल्या आहे। तर इथं तयार झालेल्या आपल्या डुबुक वड्या मस्त अशा वर आलेल्या आहे, अगदी हलकी तर्री पण आलेली आहे। तरी पण आपण याला अगदी 2 ते 3 मिनिटं पुन्हा शिजवणार आहोत। नंतर आपल्याला यावर बारीक चिरलेला कोथिंबीर घालायचं आहे आणि पुन्हा अगदी 1 ते 2 मिनिटं शिजवायचं आहे आणि नंतर लगेचच गॅस बंद करायचा आहे। तर इथं तुम्ही बघू शकता 2 ते 3 मिनिटं या वड्या शिजवल्यानंतर अगदी मस्त असा रश्याला छान दाटसरपणा आलेला आहे। खूप जास्त घट्ट नाही आहे, खूप जास्त प्रमाणात पातळ नाही आहे। जर तुम्ही बेसन खूप जास्त प्रमाणात पातळ केलं तर त्या वड्या रश्यामध्ये सुटतात आणि रस्सा अगदी बेसनासारखा तयार होतो, खूप घट्ट होतो आणि तो खायला अजिबात चांगला लागत नाही। त्यामुळे वडी टाकताना थोडी हलकी, खूप जास्त प्रमाणात पातळ नको आणि किंवा खूप जास्त प्रमाणात घट्ट नको। तर इथं बघा तुम्ही मस्त असा आपला झणझणीत आणि चमचमीत गावरान चवीचा अगदी आपला इथं डुबुक वडीचा रस्सा तयार आहे। खूप जास्त प्रमाणात घट्ट नाही आहे किंवा खूप जास्त प्रमाणात पातळ पण नाही आहे आणि असा मस्त असा हा झणझणीत, तर हा रस्सा खायला इतका भारी लागतो। भातासोबत खा, भाकरीसोबत खा किंवा चपातीसोबत खा, कुठल्याही प्रकारासोबत खाल्लं तर भारीच लागतो। एकदा खाल्ली की चव अजिबात विसरत नाही आणि एकदा केलं तर वारंवार करायची इच्छा होतो। तर एकदा तुम्ही नक्की ट्राय करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सुद्धा सांगा आणि आवडल्यास लाईक करा, शेअर करा। चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा। चला तर मग पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत, तोपर्यंत धन्यवाद।